जेव्हा इथे आल्यावरती मला समजलं की इथे आपण ड्रायव्हर ऑपरेटरही होऊ शकतो आणि मला आवड होती त्याच्यामध्ये माझी गावापासूनच. अशा प्रकारे आम्हाला म्हणजे जेव्हा आम्ही गाडीमध्ये बसलो स्वतः तर गाडी चालवली आम्हाला. छोटासा बाबू 6 वर्षाचा तोही मला बोलायचा की मम्मा तू गाडी चालव, खूप छान चालवते. त्यालाही आवड होती कारण मी जेव्हा ट्रेनिंगमध्ये जायचे तेव्हा तोही पाहायचा. कॉलवरती गाडी घेऊन जायची स्वतः गाडी चालवत. तिथे गेल्यावरती पंप ऑपरेट करायचा आहे पहिलं म्हणजे गाडी व्यवस्थित पार्किंग करायची. आधीवरती पाणी पुरवता आलं पाहिजे असं त्या अंतरावरती गाडी लावायची. मुंबईमध्ये गाडी चालवणं खूप चॅलेंजिंग आहे. त्याच प्रकारे मनामध्ये भीती न ठेवता काम केलं पाहिजे आपण. मुंबईच्या अग्निशमन दलाच्या शतकोत्तर इतिहासात प्रथमच एका महिलेने फायर इंजिनच्या चालकपदाची धुरा सांभाळत इतिहास घडवलाय. 29 वर्षीय पल्लवी पाटील यांची मुंबई अग्निशमन दलाच्या पहिला महिला फायर इंजिन चालक कम ऑपरेटर म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. याबद्दल सांगायचं झालं तर मुंबई अग्निशमन दलामध्ये मी जेव्हा फायर वुमन म्हणून भरती झाले त्यावेळेस पहिले 8 वर्ष मी फायर वुमनमध्ये केले. जेव्हा इथे आल्यावरती मला समजलं की इथे आपण ड्रायव्हर ऑपरेटरही होऊ शकतो आणि मला आवड होती त्याच्यामध्ये माझी गावापासूनच. तर मग मी इथं आपल्या डिपार्टमेंटला मी अर्ज केला. अर्जाद्वारे कळवलं माझ्याकडे हेवी लायसन आहे, मला ड्रायव्हर होण्याची इच्छा आहे म्हणून. मग त्यानंतरनं आम्ही अर्ज केल्यावरती CFO साहेबांपर्यंत मुंबई अग्निशमन दलाचे CFO आंबुलगेकर साहेब यांना अर्ज केला आमचा. मग त्यावेळेस त्यांनी मग आम्हाला घेतलं गेलं. पल्लवी पाटील यांच्या अहिल्यानगरच्या जिल्ह्यातील एका छोट्याशा खेड्यातून ते मुंबईपर्यंतचा प्रवास प्रेरणादायी ठरावा असाय. लहानपणापासून वाहन चालवण्याची आवड असलेल्या पल्लवी यांनी फायर इंजिन चालक होण्याचं स्वप्न पाहिलं होतं. ते 18 जून रोजी झालेल्या नियुक्तीमुळे पूर्ण झालंय. पण इथवरचा प्रवास काही सोपा नव्हता. स्टार्टिंगला आमचं दिंडोशी आगारमध्ये आम्हाला 21 दिवस ट्रेनिंग देण्यात आलं. तिथे जेव्हा बस आम्ही चालवत असायचो तिथेही असे नमुळते चिचिकोळे रस्ते होते. तर तिथेही आम्हाला सगळं शिकवण्यात आलं, ट्रेनिंग देण्यात आलं. ते नंतर झाल्यानंतर आपल्या मुंबई अग्निशमन दलाच्या 9 दिवस गाड्या चालवायला मिळाल्या, त्यातही आम्हाला शिकवण्यात आलं. त्यानंतरनं भायखळा येथे पंप क्लास दिला 15 दिवस. अशा प्रकारे आम्हाला म्हणजे जेव्हा आम्ही गाडीमध्ये बसलो स्वतः तर गाडी चालवली आम्हाला. माझे मिस्टर आहेत समाधान कैलास पाटील, तेही इथं बांद्रा अग्निशमन केंद्रामध्ये यंत्रचालक म्हणून आहेत. तर त्यांनाही माहीत होतं मला आवड आहे, तर त्यांनी पण मला खूप सपोर्ट केला. आम्ही नंतरनं ट्रेनिंग दिलं. छोटंसं बाळ पण आहे माझं घरी 6 वर्षाचं. तर आम्ही दोघं वेगवेगळी शिपमध्ये ॲडजस्ट करून ट्रेनिंगही केलं. त्या ट्रेनिंगच्या काळामध्ये माझ्या सासूबाई पण आलेल्या घरून गावाकडून इथे. तर अशा प्रकारे मला घरच्यांनी पण खूप सपोर्ट केला, मिस्टरांनी सपोर्ट केला. आणि माझा छोटासा बाबू 6 वर्षाचा तोही मला बोलायचा की मम्मा तू गाडी चालव, खूप छान चालवते. त्यालाही आवड होती कारण मी जेव्हा ट्रेनिंगमध्ये जायचे तेव्हा तोही पाहायचा. त्याला माहीत होतं. तशा प्रकारे अग्निशामक दलात कार्यरत असताना त्या घराची जबाबदारीही उत्तमरित्या सांभाळतायत. त्यांचे पती समाधान पाटील देखील अग्निशमन दलातच इंजिन चालक म्हणून कार्यरत आहे. त्यामुळे पल्लवी यांना त्यांच्या पतीचीही साथ मिळाली. पल्लवी यांना 6 वर्षाचा मुलगा आहे. त्यामुळे पती पत्नी दोघंही वेगवेगळ्या शिफ्टमध्ये काम करतात, जेणेकरून मुलासोबत दोघांपैकी एक जण तरी थांबेल. अशा प्रकारे समन्वय संसाराचा गाडा हाकत पाटील दाम्पत्य अग्निशमन दलातही सेवा देत आहेत. पहिला फायर वुमनमध्ये होतो ना त्यावेळेस आम्हाला आगीवरती काम करायला आतमध्ये जायला लागत होतं आणि आता यंत्रचालक झाले आहे. तर आता यंत्रचालकमध्ये मला कॉलवरती गाडी घेऊन जायची आहे स्वतः गाडी चालवत. तिथे गेल्यावरती पंप ऑपरेट करायचा आहे पहिलं म्हणजे गाडी व्यवस्थित पार्किंग करायची. आधीवरती पाणी पुरवता आलं पाहिजे असं त्या अंतरावरती गाडी लावायची आणि रहदारीसाठी रस्ताही मोकळा ठेवायचा आहे. अशा प्रकारे गाडी व्यवस्थित लावून कॉलवरती पंप चालू करून पाणी द्यायचं आहे मला आगीवरती. मुंबईमध्ये गाडी चालवणं खूप चॅलेंजिंग आहे. त्याच प्रकारे मनामध्ये भीती न ठेवता काम केलं पाहिजे आपण.
मुंबईसारख्या वेगवान आणि गजबजलेल्या शहरात फायर इंजिन चालवणं हे तसं सोपं काम नाही. विचार करा, मुंबईच्या ट्रॅफिकमध्ये तर कधी अरुंद रस्त्यामधून सुमारे 29 फूट लांबीचं हे अजस्त्र वाहन चालवणं किती आव्हानात्मक आहे. बेकायदा पार्किंगच्या अडथळ्यांमधून मार्ग काढत घटनास्थळी लवकरात लवकर पोहोचावं लागतं. त्याचबरोबर आग विझवण्याच्या कामात आवश्यक असलेला पाण्याचा दाब आणि पुरवठा सुरळीत राहावा यासाठी वाहनातील वॉटर पंपचे संचालन करण्याची महत्त्वाची जबाबदारीही चालक कम ऑपरेटरवर असते. त्यामुळे मुंबई अग्निशमन दलात ज्या कामात आजवर पुरुष कर्मचारी पाहायला मिळत होते, तिथे आज महिलाही आपल्या कामाचा ठसा उमटवताना दिसणार आहेत. अशा परिस्थितीत पल्लवी पाटील यांची नियुक्ती ही केवळ वैयक्तिक यशाची कहाणी नसून यांच्या या यशामुळे अग्निशमन दलासारख्या आव्हानात्मक क्षेत्रात करिअर करण्याचं स्वप्न पाहणाऱ्या अनेक तरुणींना नवी प्रेरणा मिळणार आहे. इतकं मात्र नक्की. लोकमत मुंबईसाठी मुक्ता लोंढीचा रिपोर्ट.